गोकुळ आणि एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमानं लिंगणूरमध्ये उभारण्यात आलंय म्हैस विक्री केंद्र। विक्री केंद्राचं मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन। करवीर तालुक्याच्या पश्चिम भागात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून चोरट्यांनी घातलाय धुमाकूळ। सतत चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। पुलाची शिरोली इथल्या स्मशानभूमीत मध्यरात्री अघोरी पूजा करणारा मांत्रिक किशोर लोहार आणि त्याच्या सहकार्याची गावातून काढली धिंड। कोल्हापुरात पालेभाज्यांचे दर स्थिर तर फळभाज्यांच्या दरात मोठी वाढ। कोथिंबीर, मिरची, कोबी वगळता बहुतांश भाज्यांनी गाठली 100. दर वाढल्यामुळे सर्वसामान्यांना बसतोय फटका। आणि शिवाजी विद्यापीठ अंतर्गत आयोजित कोल्हापूर विभागीय फुटबॉल स्पर्धेत न्यू कॉलेजच्या संघानं पटकावला प्रथम क्रमांक, तर कोपार्डेच्या स.ब. खाडे महाविद्यालयाचा दुसरा क्रमांक।